आज हम कक्षा 7वीं का हिंदी विषय का 2 लघु कथाएं यह पाठ देखने वाले हैं। सुनो, समझो और सुनाओ। प्रस्तुत कहानियों के द्वारा लेखक ने बीरबल की बुद्धिमानी और समस्या के निराकरण की उनकी क्षमता को दिखाया है। इसमें से पहली लघु कथा है हरा घोड़ा। सुनो तो जरा, चतुराई संबंधी कोई सुनी हुई कहानी सुनाओ। या 2 छोट्या कथांमधून बीरबलची बुद्धिमत्ता आणि समस्या सोडवण्यासाठीची त्याची क्षमता याचे दर्शन लेखकाने आपल्याला करून दिले आहे। पहली लघुकथा है हरा घोड़ा। तो फिर चलिए सुनते हैं हरा घोड़ा। अकबर और बीरबल के किस्से बहुत प्रसिद्ध है। अकबर एक महान शासक थे। बीरबल उनके नवरत्नों में से एक थे। एक बार अकबर बीरबल के साथ अपने घोड़े पर बैठकर बगीचे की सैर कर रहे थे। चारों तरफ हरियाली को देखकर उनका मन प्रसन्न हो गया। बादशाह अकबर ने सोचा कि यदि मेरे पास हरे रंग का घोड़ा होता तो मैं उस पर बैठकर हरे भरे स्थानों की सैर करता। बस फिर क्या। बादशाह अकबर ने बीरबल से कहा, मैं तुम्हें 1 सप्ताह का समय देता हूँ कि तुम मेरे लिए हरे रंग के घोड़े का प्रबंध करो। बादशाह अकबर बीरबल की बुद्धिमानी की परीक्षा लेना चाहते थे, इसलिए उन्होंने हरे रंग का घोड़ा लाने के लिए कहा था। अकबर आणि बीरबल यांच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत। अकबर एक महान बादशाह होता, तर बीरबल त्याच्या नवरत्नामधील एक रत्न होता। अकबर नेहमीच बीरबलाची वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा घेत असे आणि यावेळी सुद्धा बगीच्यामध्ये फिरताना सगळीकडे हिरवे हिरवेगार गवत पाहून किंवा हिरवाई पाहून अकबर बादशाला एक कल्पना सुचली। त्याला वाटलं की आपल्याजवळ सुद्धा एखादा हिरव्या रंगाचा घोडा जर असता तर किती छान झालं असतं। म्हणून मग त्याने बीरबलाला सांगितलं की तुला एका आठवड्याचा वेळ देतो, तू माझ्यासाठी एका हिरव्या घोड्याचा प्रबंध कर, म्हणजेच घोडा आणून दे। अशा पद्धतीने बीरबलासमोर एक समस्या अकबराने मांडलेली असते। बादशाह और बीरबल दोनों यह बात अच्छी तरह से जानते थे कि संसार में कहीं भी हरे रंग का घोड़ा नहीं होता। फिर भी बीरबल ने अकबर के आदेश को सिर आंख पर रख लिया। बादशाह आणि बीरबल या दोघांनाही माहीत असतं की जगामध्ये कुठेही हिरव्या रंगाचा घोडा नसतो। तरी सुद्धा बीरबलाने अकबराचा आदेश आहे तो मान्य केला आणि कबूल केलं की आठवड्यामध्ये त्याला हिरव्या रंगाचा घोडा आणून दाखवेल। 1 सप्ताह बीरबल इधर उधर घूमते रहे और 8वें दिन दरबार में जाकर बोले, हुजूर, आखिर आपके लिए मैंने हरा घोड़ा खोज ही लिया। बादशाह अकबर के आश्चर्य का ठिकाना न रहा। वे सोचने लगे कि जब हरा घोड़ा होता ही नहीं तो बीरबल ने कैसे खोज लिया। उन्हें विश्वास नहीं हुआ, फिर भी उत्सुकता से कहा, बीरबल, हरा घोड़ा कहाँ है? मैं उसे तुरंत ही देखना चाहता हूँ। 1 आठवडा बीरबल इकडे तिकडे फिरत राहिला आणि 8व्या दिवशी दरबारामध्ये आला आणि बादशाला तो सांगतो की मी हिरवा घोडा आणलेला आहे आणि शोधून काढलेला आहे। बादशाला खूप आश्चर्य वाटतं की हिरवा घोडा कुठेच नसतो। मग बीरबलाने हा घोडा कुठून आणला? मग तो म्हणतो की मला लगेचच हा हिरवा घोडा पाहायचा आहे। बीरबल ने उत्तर दिया, हुजूर, घोड़ा मिल गया है, पर हरे घोड़े के मालिक की 2 शर्तें हैं, इसलिए घोड़े को आप अभी नहीं देख सकते, आपको इंतजार करना पड़ेगा। कैसी शर्तें? बादशाह ने पूछा। बीरबलाने सांगितलं की हिरवा घोडा मिळालेला आहे, परंतु त्याच्या मालकाच्या 2 अटी आहेत, त्यामुळे तुम्ही त्याला लगेचच पाहू शकत नाही। तुम्हाला थोडा इंतजार म्हणजेच थोडा वेळ वाट पाहावी लागेल। आणि मग बादशाह विचारतो, कसल्या अटी आहेत? बीरबल ने जवाब दिया, पहली शर्त यह है कि बादशाह को घोड़ा लेने वहाँ स्वयं ही जाना पड़ेगा। पहिली अट ही असते की बादशाह ने स्वतः तो घोड़ा आणण्यासाठी जायचा आहे। दूसरी शर्त यह है कि हुजूर, जब घोड़े का रंग दूसरे घोड़ों से अलग है तो घोड़े को देखने का दिन भी अलग ही होना चाहिए। आणि दुसरी अट असते की घोड्याचा रंग वेगळा असल्यामुळे त्याला पाहण्यासाठीचा दिवस सुद्धा वेगळा पाहिजे। यानी सप्ताह के 7 दिनों के अलावा
आप घोड़े को किसी भी दिन देख सकते हैं। म्हणजेच काय तर आठवड्यामधील 7 दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही हा घोडा पाहू शकता। जब बादशाह ने बीरबल की दूसरी शर्त सुनी तो वो बीरबल का मुंह देखने लगे। ज्यावेळी दुसरी अट बीरबलाने सांगितली त्यावेळेस बादशाह त्याच्याकडे पाहतच राहिला। उन्होंने मन ही मन में सोचा, 7 दिनों से अलग कौन सा दिन होगा। त्यांनी मनातल्या मनात विचार केला की 7 दिवस सोडून आणखी वेगळा दिवस असा कोणता असेल। तब बीरबल बोले, हुजूर, यदि आपको हरा घोड़ा चाहिए तो दोनों शर्तें माननी ही पडेंगी। तेव्हा बीरबल म्हणतो की तुम्हाला जर हिरवा घोडा पाहिजे आहे तर ह्या 2 अटी तुम्हाला मानाव्याच लागतील। बादशाह अकबर निरुत्तर हो गए। वे मन ही मन प्रसन्न थे कि बीरबल ने अपनी चतुराई से उन्हें फिर मात दे दी। बादशाह अकबर काही उत्तर देऊ शकला नाही, पण मनातून ते खूप आनंदी झालेले असतात, कारण बिरबलाने पुन्हा एकदा त्यांना हरवलेलं असतं। अशा प्रकारे बिरबलाने आपली बुद्धिमत्ता सिद्ध केलेली असते। बादशाने जगामध्ये जी गोष्टच नाही ती पाहण्याचा हट्ट केला होता आणि तो हट्ट पुरवू शकत नाही, परंतु डायरेक्ट बादशाला नाही म्हणू शकत नाही, म्हणून बिरबलाने युक्ती केली आणि त्या युक्तीनुसार बादशाह सुद्धा काही बोलू शकला नाही आणि त्याला त्याचे बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिली। अशा पद्धतीने बिरबल एक बुद्धिमान माणूस होता हे सिद्ध होते। खोजबीन, अंतर्जाल से पारंपरिक चित्रशैली के प्रकार खोजो और लिखो, जैसे कि वारली, मधुबनी आदि। म्हणजेच इंटरनेटवरून तुम्ही चित्रांचे प्रकार जुन्या पद्धतीचे कोणते होते ते शोधून काढा आणि लिहून काढा। जसे की वारली चित्रकला, मधुबानी चित्रकला, त्यामध्ये राज्य का नाम और शैली का नाम ऐसे 2 प्रकार करने के हैं। म्हणजे त्याचा प्रकार, राज्याचं नाव आणि ती चित्र प्रकार कोणता आहे ते लिहून काढायचं आहे। अब देखते हैं दूसरी लघु कथा, सेठ का चित्र। बहुत पहले की बात है, एक सेठ था, वह बहुत कंजूस था। एक दमड़ी भी खर्च करते समय उसके प्राण निकल जाते थे। खूप दिवसांपूर्वीची ही गोष्ट आहे। एक सेठ असतो आणि तो खूपच कंजूस असतो। एक पैसा सुद्धा खर्च करायचा म्हटलं तर त्याचा जीवच जायचा। वह काम कराने के बाद भी लोगों को पैसे देने में परेशान करता था। काम करून घेतल्यानंतर सुद्धा लोकांना पैसे द्यायला तो खूपच अडचणी निर्माण करत असे। एक बार उसने एक चित्रकार से अपना चित्र बनवाया। जब चित्रकार ने पैसे मांगे तो सेठ ने कह दिया, चित्र ठीक नहीं है, दोबारा बनाकर लाओ। एका वेळी एका चित्रकाराला आपलं चित्र काढायला त्या सेठने सांगितले आणि ते चित्र ठीक नाही, चांगले नाही, म्हणून तू दुसरं काढून आण असं म्हणून त्या चित्रकाराला पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला। चित्रकार ने कई बार चित्र बनाए, लेकिन वह कंजूस सेठ हर बार कह देता कि चित्र ठीक नहीं है। क्रोधित होकर उस चित्रकार ने सेठ से सभी चित्रों के पैसे का तकादा लगा कर दिया। असेच खूप वेळा चित्र तयार करून सुद्धा सेठ पैसे देत नव्हता आणि प्रत्येक वेळी म्हणायचा की हे चित्र चांगले झालेले नाही। आणि मग खूप राग आल्यानंतर चित्रकार त्याला सगळ्याच चित्रांचे पैसे मागू लागला। धूर्त सेठ बोला, कैसे पैसे, जब मेरा चित्र ठीक से ही बना नहीं तो मैं पैसे किस बात के दूं। मग पैसे मागितल्यानंतर तो व्यापारी म्हणतो की माझं चित्र व्यवस्थित तयार झालंच नाही तर मी कसले पैसे देऊ। बेचारा चित्रकार अपने घर लौट आया। परेशानी का कारण पूछने पर उसने अपनी पत्नी को सारी बातें बताई। हा चित्रकार तसाच मग घरी येतो आणि तो का नाराज आहे हे त्याच्या पत्नीने विचारल्यानंतर हा सगळा झालेला किस्सा किंवा गोष्ट आपल्या पत्नीला म्हणजेच बायकोला तो सांगतो। चित्रकार की पत्नी बहुत बुद्धिमान थी। वह बोली, आप दरबार में जाकर न्याय के लिए फरियाद कीजिए। चित्रकार बहुत उदास हो गया था। वह मुंह लटका कर बैठ गया। बोला, सेठ बड़ा आदमी है, लोग उसी की बात को सच मानेंगे। भला मुझ जैसे गरीब का साथ कौन देगा। चित्रकार की पत्नी बोली, सबके बारे में ऐसा नहीं कह सकते। बादशाह अकबर बहुत दयालु है। वे भले ही पढ़े लिखे नहीं है परंतु बड़े बुद्धिमानी है।
चित्रकाराची पत्नी त्याला सांगते की तू दरबारामध्ये जाऊन आपल्यासाठी किंवा न्याय माग, तिथे गेल्यानंतर तुला नक्कीच न्याय मिळेल. चित्रकार खूप उदास झालेला असतो. तो म्हणतो, सेठ मोठा माणूस आहे, त्याचंच म्हणणं सगळे खरे मानतील, माझ्यासारख्या गरिबाचं म्हणणं कोण ऐकेल आणि मला साथ कोण देईल. मग चित्रकाराची पत्नी म्हणते की सगळ्यांच्या बाबतीत असं म्हणू शकत नाही. बादशाह अकबर खूपच दयाळू आहे, तो नक्कीच आपलं म्हणणं ऐकून घेईल. उनकी सहायता के लिए दरबार में 9 रत्न है, आप वहां जाइए, आपको न्याय जरूर मिलेगा. त्यांच्या मदतीसाठी दरबारामध्ये 9 रत्न आहेत आणि तुम्ही तिथे गेलात तर आपल्याला न्याय नक्कीच मिळेल, असं त्याची पत्नी त्याला सांगते. दूसरे दिन चित्रकार बादशाह अकबर के दरबार में गया और पूरा किस्सा सुना दिया. बादशाह अकबर ने चित्रों को लेकर सेठ को दरबार में बुलवा लिया. बादशाह ने सभी चित्रों को गौर से देखकर कहा, तुम्हारे इन चित्रों में क्या कमी है. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी चित्रकार अकबर बादशाहच्या दरबारात जातो आणि सगळी गोष्ट सांगतो, त्यावेळेस बादशाह अकबरने सगळी चित्रे घेऊन त्या सेठला दरबारात बोलावलं. सगळ्या चित्रांकडे व्यवस्थित पाहून बादशाहने त्या सेठला म्हणजेच व्यापाऱ्याला विचारलं की या चित्रांमध्ये काय कमी आहे. हुजूर, इनमें से एक भी चित्र हुबहू मेरे चेहरे जैसा नहीं है, सेठ ने कहा. सेठ म्हणतो की या चित्रांपैकी एक सुद्धा चेहरा माझ्यासारखा नाही. बादशाह मुश्किल में पड़ गए कि न्याय कैसे करे. बड़ी देर तक विचार करते रहे. जब उन्हें कुछ समझ में नहीं आया तो बीरबल से न्याय करने को कहा. बीरबल ने सारी बातें ध्यान से सुनी और तुरंत समझ गए कि सेठ चेहरा बदलने में निपुण है. चित्रकार को पैसे न देने पड़े इसलिए वह नाटक कर रहा है, उसको सही रास्ते पर लाना जरूरी है. बादशाला लक्षात येतं की यामध्ये आपण कितीही विचार केला तरी न्याय कसा देणार. मग तो बिरबलाला न्याय करायला सांगतो. बिरबलाने सगळं व्यवस्थित ऐकलं आणि त्याच्या मग लक्षात आलं की हा सेठ फसवतोय आणि त्याला पैसे द्यावे लागू नयेत म्हणून तो हा काहीतरी कारण सांगत आहे, नाटक करत आहे आणि त्याला चांगल्या रस्त्यावरती आणावंच लागेल. कला और कलाकार का सम्मान करने से कला और संस्कृति की रक्षा एवं संवर्धन होता है. कला में निपुण कलाकारों की इज्जत जहाँ होती है वह देश विश्व में विख्यात होता है. इसलिए बीरबल ने चित्रकार से कहा, तुम्हारे चित्र में सचमुच बहुत कमियां है. 3 दिन बाद इस सेठ का हूबहू चित्र बनाकर दरबार में ले आना, तुम्हें पैसे मिल जाएंगे और सेठ तुम भी दरबार में आकर चित्रकार को पैसे दे देना. बिरबलाने चित्रकाराला सांगितलं की तुझ्या चित्रामध्ये खूपच कमी आहेत, तुझं चित्र व्यवस्थित नाही, तू 3 दिवसानंतर व्यवस्थित चित्र काढून दरबारात घेऊन ये, तुला इथेच पैसे मिळतील. आणि सेठला सांगितलं की तुम्ही सुद्धा सेठ दरबारात येऊन पैसे देऊन टाका. सेठ घर चला गया. बीरबल ने चित्रकार से कहा, 3 दिन बाद तुम दरबार में एक बड़ा सा दर्पण लेकर उपस्थित हो जाना. सेठ घरी गेल्यानंतर बिरबलाने चित्रकाराला सांगितलं की 3 दिवसानंतर तू एक मोठा आरसा घेऊन दरबारात ये. 3 दिन बाद चित्रकार दरबार में आया और सेठ के सामने दर्पण रखकर बोला, सेठ जी आपका चित्र तैयार है. सेठ ने अपना प्रतिबिंब देखकर बोला, परंतु यह तो दर्पण है. 3 दिवसानंतर दरबारात चित्रकार आरसा घेऊन येतो आणि सेठला दाखवून म्हणतो, तुमचं चित्र तयार आहे. सेठच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो की हा तर आरसा आहे. नहीं, यही तो असली चित्र है. चित्रकार म्हणतो की नाही, हे तर खरं चित्र आहे. बीरबल ने पूछा, सेठ जी यह तो तुम्हारा ही रूप है या नहीं. बिरबलाने सेठला विचारलं की हे तुमचंच रूप आहे की नाही. सेठ बोला, जी हाँ. सेठ म्हणतो, हो आहे. सेठ अपनी चालाकी पकड़े जाने पर बहुत लज्जित हुआ. उसने चित्रकार को उसका मेहनताना दे दिया. चित्रकार सभी को धन्यवाद देकर चला गया. म्हणजेच या ठिकाणी सेठच्या लक्षात येतं की आपली चालाकी पकडली गेली आहे. मग तो चित्रकाराला त्याचे पैसे देऊन टाकतो. चित्रकार सुद्धा सगळ्यांना धन्यवाद देऊन
तिथून निघून जातो। बीरबल के न्याय से बादशाह अकबर बहुत खुश हुए। बादशाह अकबर की प्रत्येक समस्या का समाधान बीरबल अपनी बुद्धिमानी से फटाफट कर देते थे। यहाँ भी बीरबल ने दूध का दूध और पानी का पानी कर दिखाया था। बादशाह अकबर बीरबलाने केलेल्या न्यायावरती आनंदी झालेला असतो। नेहमीच ज्यावेळेस समस्या उभी राहत असते त्यावेळेस बीरबल अकबराच्या मदतीला धावून येत असतो आणि पटापट उत्तरे शोधून देत असतो। या ठिकाणी सुद्धा बीरबलाने दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करून दाखवलेलं असतं। शब्दवाटिका, नये शब्द, फरियाद, याचना, प्रार्थना, किस्सा, कहाणी, गोष्ट, हुबहू, जैसे का वैसा, जसेच्या तसे, मेहनताना, परिश्रमिक म्हणजेच केलेल्या कष्टाचे पैसे, मुहावरे, सिर आंखों पर रखना, स्वीकार करना, मान्य करना, मात देना, पराजित करना, पराभव करने, मुंह लटकाना, उदास होना, नाराज होने, कहावत, दूध का दूध पानी का पानी करना, सही न्याय करना, योग्य तो न्याय देने। इस तरह से हमने आज कक्षा 7वीं का हिंदी विषय के 2 लघु कथाएं यह पाठ सीखा। धन्यवाद।